हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. चेंज द व्हॉइस हा टॉपिक ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं जे सेंटेन्स असतं त्यात आपण सब्जेक्टला महत्त्व दिलेलं असतं. म्हणजे कोण कृती करतो ते महत्त्वाचं आहे. आणि जो पॅसिव्ह व्हॉइस असतो त्यामध्ये कोणावरती कृती झाली ते महत्त्वाचं असतं. ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करत असताना काही रूल्स फॉलो करावे लागतात आणि एस पी बक्षी यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला साधारण 13 ते 14 रूल्स दिलेले दिसतात. आज आपण त्याच रूल्सचा अभ्यास करत आहे आणि त्यामध्ये प्रत्येक रूलनुसार जे वर्कबुक एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सुद्धा आपण प्रॅक्टिससाठी सॉल्व्ह करत आहे. आपल्याला जे सेंटेन्स दिलेलं आहे ते ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं आहे की पॅसिव्ह व्हॉइसमधलं आहे हे कळायला पाहिजे. त्याचबरोबर त्यामधले सब्जेक्ट ऑब्जेक्ट हे सुद्धा आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. बेसिक जे आहेत व्हॉइस या चॅप्टरमधले ते आपण ऑलरेडी आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलेले आहेत. या चॅनलवरती आपण एक प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे, तिथून तुम्ही सगळे लेक्चर सिक्वेन्सनी बघू शकता. या पुस्तकामध्ये आपण जो काही अभ्यास करत आहे तो तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही या लेक्चर सिरीजला नक्की फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना देखील ही सिरीज फॉलो करायला सांगा. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉइसवरती एक्स्ट्रा रूल्स बघणार आहे आणि त्यांचे एक्झाम्पल्स देखील बघणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. काल आपण मिसलिडिंग नाउन्स बद्दलचा फर्स्ट रूल बघितला होता. आज आपण सेकंड रूलने सुरुवात करणार आहे लेक्चरची. या लेक्चरची जी PDF आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सेकंड रूल आहे स्टडी केअरफुली द यूज ऑफ इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स जे असतात त्यांचा आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास करावा लागेल वाईल चेंजिंग ॲक्टिव्ह सेंटेन्सेस इंटू पॅसिव्ह. पॅसिव्ह व्हॉइसच्या रचना करत असताना काही बदल केले जातात. मात्र हे जे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस असतात किंवा प्रश्नार्थक वाक्य जी असतात त्यांच्यामध्ये वापरलेले जे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत म्हणजे जे आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतो त्यांचा अभ्यास आपल्याला व्यवस्थित करावा लागेल. विच, व्हॉट, एक्सेट्रा आर प्लेस्ड ॲज दे आर. म्हणजे विच आणि व्हॉट जे आहेत हे वाक्याच्या सुरुवातीला असतात कारण आपण प्रश्न विचारलेला असतो आणि हे जसे सुरुवातीला आहेत ते तिथेच प्लेस केले जातात. However, when what, which is used as a subject, it is changed into by what, but who is changed into by whom and whom is changed into who. आता आपण जे काही वाचलेलं आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जर व्हॉट आणि विच हे सब्जेक्ट म्हणून असतील वाक्यामध्ये तर मग आपण त्यांना ज्यावेळेस पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करतो त्यावेळेस तिथे बाय व्हॉट असं येणार आहे. ठीक आहे, ह्यांची प्लेसमेंट जी असेल ही वाक्याच्या सुरुवातीलाच राहणार आहे. ते जिथे प्लेस केलेले आहेत तिथेच आहेत, पण तो जो काही प्रोनाउन वापरलेला आहे तो सब्जेक्ट म्हणून कार्य करतो की त्यांनी ऑब्जेक्टला क्वेश्चन विचारलेला आहे म्हणजे ऑब्जेक्ट त्याचा आन्सर असणार आहे का यावरून आपल्याला ते ठरवावं लागेल. आणि जर आपण सब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस तो एकतर शेवटी वापरलेला असतो आणि त्याच्या आधी आपण एखादं प्रिपोजिशन जोडत असतो. तसंच आहे हूच्या बाबतीत सुद्धा. हू म्हणजे कोण. आपण मराठीमध्ये कोण आहे असं विचारताना हू हे प्रोनाउन वापरतो, पण ते जर सब्जेक्ट म्हणून कार्य करत असेल दिलेल्या वाक्यामध्ये तर आपण बाय हुमनी वाक्याची सुरुवात करणार आहे. आणि जर ॲक्टिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्समध्ये हुम हे ऑलरेडी दिलेलं असेल तर त्याचं पॅसिव्हमध्ये कन्व्हर्जन करत असताना आपण हू असं वापरणार आहे. म्हणजे हू याचा अर्थ असतो कोण आणि हुम म्हणजे कोणाला. आणि त्याचबरोबर हुज असा एक शब्द असतो, त्याचं मिनिंग काय आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा रूल आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण ॲक्च्युली प्रश्न बनवताना विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत असतं. त्यात आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यामुळे हे थोडंसं लक्ष देऊनच करावं लागेल. आणि तुम्ही जर आतापर्यंत MPSCचे पेपर बघितले तर त्यामध्ये व्हॉइसवरती जे क्वेश्चन्स आलेले आहेत त्याच्यामध्ये हे असे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस विचारलेले दिसतात. त्यामुळे याचा अभ्यास थोडासा व्यवस्थित करा. फर्स्ट सेंटेन्स काय आहे ते बघूयात. एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. व्हॉट आर यू रायटिंग. या ठिकाणी हे ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स आहे. आपण इथे यू हा कर्ता कन्सिडर करत आहे आणि कोणावर क्रिया झालेली आहे हे आपण विचारलेलं आहे, म्हणून इथे आपण व्हॉट इज बिईंग रिटन बाय यू असं वापरलेलं आहे. बेसिकली पॅसिव्ह व्हॉइस करत असताना जे काही रूल्स आहेत, टेन्स बदलला नाही पाहिजे, त्याचबरोबर V3चा वापर झालेला असला पाहिजे, हेल्पिंग वर्ब योग्य वापरलेले पाहिजेत. हे जे रूल आहेत हे सगळीकडे कन्फर्म कॉमनच राहणार आहेत. फक्त आपल्याला चेंजेस करत असताना काही शब्दांची पोझिशन जी आहे ती योग्य रीतीने फिक्स करावी लागेल. या वाक्यातला कर्ता आहे यू, पण आपण प्रश्न विचारताना कोणावर क्रिया झाली याला महत्त्व देणार आहे, म्हणून आपण इथे व्हॉटनी वाक्याची सुरुवात केलेली आहे. आणि हा जो टेन्स दिलेला आहे त्यानुसार आपण हे योग्य हेल्पिंग वर्ब्स वापरून V3चा वापर केलेला आहे आणि बाय वापरून नंतर आपण सब्जेक्ट लिहिलेला आहे. हा जो क्वेश्चन मार्क आहे हा देखील खूप महत्त्वाचा आहे, हा सुद्धा आपण मिस करायला नको. त्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे. व्हॉट मेक्स यू अँग्री.
आता इथे व्हॉट मेक्स यू अँग्री म्हटलेलं आहे, म्हणजे तुला राग कशामुळे येतो. म्हणजे राग येण्याची जी क्रिया आहे ही कोणाकडून तरी होणार आहे आणि ती तुझ्यावर होणार आहे. म्हणजे यू हे जे वाक्यात वापरलेलं प्रोनाउन आहे हे आपला ऑब्जेक्ट आहे, इथे हा सब्जेक्ट नाही. मग आपण विचारत आहे की कोणाकडून कृती झाल्यामुळे किंवा कोणामुळे तुला राग येईल, त्यामुळे हे जे व्हॉट वापरलेलं आहे हे आपण कर्त्यासाठी वापरलेलं आहे. आणि आपला रूल काय सांगतो, जर आपण ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये व्हॉट किंवा विच हे सब्जेक्ट म्हणून वापरत असू तर आपण तिथे बाय व्हॉट किंवा बाय व्हूम असं वापरणार आहे. त्यामुळे इथे व्हॉटच्या ऐवजी आपण बाय व्हॉटचा वापर केलेला आहे. स्टार्टिंगलाच हे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन राहणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि मग बाय व्हॉट वापरून आपण पुढची वाक्यरचना योग्य रीतीने करायची आहे. बाय व्हॉट आर यू मेड अँग्री, म्हणजे कशामुळे तुला राग येऊ शकतो असं आपण विचारलेलं आहे. आणि हे पॅसिव्ह व्हॉइस मधले सेंटेन्स बरोबर आहे. थर्ड सेंटेन्स दिलेला आहे, हू टीचेस यू इंग्लिश. या ठिकाणी हू हे आपण सब्जेक्टसाठी विचारलेलं आहे. यू या प्रोनाउन वरती क्रिया होत आहे, म्हणजे हे या वाक्यातलं कर्म आहे. बरोबर, इंग्लिश शिकवण्याची क्रिया कोणाकडून झाली असं विचारायचं आहे, म्हणून आपण इथे बाय व्हूम वापरलेला आहे, कारण आपला हा सब्जेक्ट आहे या वाक्यातला. मग आपण पॅसिव्ह व्हॉइसची वाक्यरचना करत असताना बाय व्हूमनी करू शकतो. बाय व्हूम आर यू टॉट इंग्लिश. यू हा आपला ऑब्जेक्ट असणार आहे. या वाक्याला आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा कन्वर्ट करू शकतो. हू आर यू टॉट इंग्लिश बाय. इथे आपण हू हे कर्ता म्हणूनच घेतलेलं आहे, पण आपण याची वाक्यरचना थोडीशी बदललेली आहे. बाय हे प्रिपोजिशन आहे, हे आपण शेवटी वापरलेलं आहे. जर हे जोडून वापरलं असतं तर आपण बाय हुम म्हटलं असतं, पण इथे हुनी वाक्याची सुरुवात आहे आणि हे जे प्रिपोजिशन आहे हे शेवटी वापरलं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, हुम आर यू टीचिंग. आता इथे हुम म्हणजे कोणाला शिकवत आहे. इथे जी टीचिंगची क्रिया आहे ही कोणाकडून होत आहे, तुझ्याकडून. बरोबर, यू हे प्रोनाउन आपलं सब्जेक्ट आहे आणि त्यामुळे आपण कोणावर क्रिया करणार आहे असं विचारलेलं आहे. म्हणजेच इथे हे जे हुम वापरलेलं आहे हे आपण ऑब्जेक्टसाठी वापरलेलं आहे, सब्जेक्टसाठी नाही. म्हणून इथे आपण बाय हुम लिहित नाहीये. आणि मग याचं कन्वर्जन करत असताना आपण कसं केलेलं आहे, हू इज बीइंग टॉट बाय यू. तुझ्याकडून कोणाला शिकवलं जात आहे असं हे वाक्य असेल. सेकंड रूल मधलं लास्ट एक्झाम्पल आहे, विच गर्ल हेल्प यू. इथे हेल्प करण्याची क्रिया कोणाकडून झालेली आहे, एका मुलीकडून. पण इथे हे सब्जेक्टला विचारलेलं आहे आपण. आणि जर वाक्यामध्ये व्हॉट किंवा विच हे आपले सब्जेक्ट असतील तर आपण त्यांना बाय विच किंवा बाय व्हॉटनी वाक्याची सुरुवात करून पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करतो. आता हे वाक्य कसं असणार आहे, बाय विच गर्ल वर यू हेल्प. आपला हा जो रूल सेकंड आहे यामध्ये आपण WH टाईपचे जे वर्ड्स असतात, जे आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत, ते योग्य रीतीने वापरून मग पॅसिव्ह मध्ये वाक्यरचना करायला शिकलेलो आहोत. याची जी एक्सरसाइज आहे वर्कबुक एक्सरसाइजची ती आपण सॉल्व्ह करूयात आणि त्यानंतर मग थर्ड रूल काय आहे ते बघूयात. रूल सेकंडसाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत, तर तुम्हाला सब्जेक्ट आयडेंटिफाय करता आला पाहिजे, हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, फर्स्ट सेंटेन्स काय आहे ते बघूयात. विच बुक डू यू लाईक मोस्ट. इथे हे जे विच प्रोनाउन वापरलेलं आहे, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन, हे आपण बुकसाठीच वापरलेलं आहे. इथे लाईक करण्याची मेन क्रिया आहे आणि ती कोणाकडून झालेली आहे, यू या सब्जेक्ट कडून. त्यामुळे या वाक्यात बाय विच वापरण्याची गरज नाही. आपण हे जे सेंटेन्स दिलेलं आहे यातली सुरुवातीचे जे प्रोनाउन आहेत यासोबत एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे जे आपल्याला ऑब्जेक्ट दिलेलं आहे हे देखील आपल्याला कधीतरी याला जोडूनच वापरावं लागतं. सो विच बुक इज लाईक्ड मोस्ट बाय यू, असं हे आपलं वाक्य बरोबर असेल. इथे आपण V3 वापरलेलं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इजचा वापर झालेला आहे, कारण आपलं जे हे ऑब्जेक्ट आहे हे एकवचनी आहे. ओके, सो इथे बाय वापरून आपण मग सब्जेक्ट वापरलेला आहे. असे जे बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्या फॉलो होत आहेत ना सगळीकडे, ते एकदा कन्फर्म करायचं, त्याशिवाय तुमचं आन्सर सबमिट करायचं नाही. सेकंड सेंटेन्स आहे, हू डिड दिस वर्क. इथे टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स, कारण डिडचा वापर झालेला दिसत आहे. या वाक्यामध्ये आपण जे हू वापरलेलं आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन, हे आपण सब्जेक्टसाठी वापरलेलं आहे. म्हणून मग आपण वाक्याची सुरुवात करत असताना बाय व्हूमने करूयात, म्हणजे हे वाक्य बरोबर होईल. बाय व्हूम वॉज दिस वर्क डन, असं हे वाक्य होईल. इथे जे हे ऍक्टिव्ह व्हॉइस मधले सेंटेन्स दिलेलं आहे, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, यामध्ये आपण हू हे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन वापरलेलं आहे. आणि हू या प्रोनाउनच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपण सब्जेक्टला क्वेश्चन विचारलेला असेल तर बाय हुमनी आपण हे वाक्य लिहू शकतो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, किंवा मग जर आपण हुनी वाक्याची सुरुवात केली असेल तर इथे जे हे बाय वापरलेलं असतं हे वाक्याच्या शेवटी येणार आणि मग हे क्वेश्चन मार्क सुद्धा कंटिन्यू राहणार. हे जे वाक्य आहे हे आपण दुसऱ्या मेथडने सुद्धा सॉल्व्ह करून बघूयात. हू वॉज धिस वर्क डन बाय.
म्हणजे इथे वाक्यामध्ये आपल्याला V3 चा वापर करायचा होता ते कायम ठेवायचं आणि हे जे हेल्पिंग वर्ब आपण वापरलेलं आहे हे कर्त्यानुसार एकवचनी वापरलं गेलं आहे आणि जो टेन्स आहे तो सुद्धा आपल्याला योग्य रीतीने वापरलेला असला पाहिजे. थर्ड सेंटेन्स काय आहे ते बघूयात. व्हॉट आर यू टीचिंग. इथे मेन वर्ब काय आहे टू टीच आणि ती क्रिया कोणाकडून होत आहे यू या आपल्या कर्त्याकडून. त्यामुळे हे जे आहे सेंटेन्स हे आपण सब्जेक्टला विचारलेलं नाही, त्यामुळे आपण फक्त व्हॉट लिहायचं, बाय व्हॉट लिहायचं नाही. ओके, सो व्हॉट इज बीइंग टॉट बाय यू असं हे वाक्य होईल. फोर्थ सेंटेन्स आहे हुम डू यू लाईक मोस्ट. या ठिकाणी लाईक हे मेन वर्ब आहे, ती क्रिया यू या सब्जेक्ट कडून झालेली आहे आणि मगाशी आपण बघितलं होतं की हुम जर वाक्यात वापरलेला असेल ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्जन करत असताना आपण हुचा वापर करतो आणि म्हणून मग हे वाक्य कसं होणार आहे हु इज लाईक्ड मोस्ट बाय यू. हु इज लाईक्ड मोस्ट बाय यू. फिफ्थ सेंटेन्स आहे हु हॅज टॉट यू इंग्लिश. आपलं हे वाक्य काय आहे तुला इंग्लिश कोणी शिकवलं. म्हणजे ही जी शिकवण्याची क्रिया आहे ही यू वरती झालेली आहे, म्हणजे हे कर्म आहे आपल्या वाक्यामधलं, ऑब्जेक्ट आहे आणि क्रिया कोणाकडून झाली म्हणजे इथे आपण सब्जेक्टला क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणून या वाक्यामध्ये आपण ज्यावेळेस पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्जन करणार त्यावेळेस बाय हुमचा वापर करावा लागेल. ओके, त्यामुळे बाय हुम हॅव यू बीन टॉट इंग्लिश असं हे वाक्य होईल. इथे हॅव जे वापरलेलं आहे आपण याची पोझिशन सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्या, कारण आपण ज्यावेळेस WH टाईपचे क्वेश्चन्स बनवत असतो त्यावेळेस WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब येतं जे त्या योग्य काळानुसार वापरलेला असेल आणि मग आपला जो सब्जेक्ट आहे किंवा ऑब्जेक्ट आहे तो इथे वापरलेला असतो. कारण क्वेश्चन विचारलेला आहे तर त्यावर डिपेंड करतं की इथे हॅव म्हणजे या हेल्पिंग वर्ब नंतर कोणता शब्द इथे येणार. हे जे ऍक्टिव्ह व्हॉइस मधले सेंटेन्स आहे हे आपण कन्वर्ट करताना कसं केलेलं आहे बाय हुम हॅव यू बीन टॉट इंग्लिश आणि हा जो क्वेश्चन मार्क आहे हा सुद्धा कायम राहिला पाहिजे. दुसरी मेथड काय आहे या क्वेश्चनची, कारण आपण हुनी क्वेश्चन विचारलेला आहे मग इथे आपण हुनी जर वाक्याची सुरुवात केली असेल तर बाय जे वाक्यात वापरलेलं आहे ते आपण शेवटी वापरणार आहे, कारण इथे कर्त्याला आपण प्रश्न विचारलेला आहे. आणि हे जे मधलं सेंटेन्स असणार आहे हे वरील प्रमाणेच असेल, म्हणजे हेल्पिंग वर्बचा वापर झालेला असला पाहिजे WH वर्ड नंतर. मग हे सेंटेन्स कसं असेल हु हॅव यू बीन टॉट इंग्लिश बाय. म्हणजे इथे आपण हे सेंटेन्स वापरत असताना कर्त्याला जे काही प्रश्न विचारलेला आहे त्यासाठी बायचा वापर केलेला आहे, पण हा वाक्याच्या शेवटी झालेला आहे त्यामुळे इथे हु वापरायचं आहे, हुम वापरायचं नाही. आता आपण नेक्स्ट रूल काय आहे ते बघूयात. पॅसिव्ह व्हॉइसची वाक्यरचना करत असताना आपल्यासाठी आणखीन एक रूल दिलेला आहे, तो काय आहे ते बघूयात. त्यामधला पार्ट ए आहे व्हेन द सब्जेक्ट्स आर इनडेफिनेट और वेग प्रोनाउन्स और अंडरस्टूड नाउन्स इट इज नॉट नेसेसरी टू यूज देम इन पॅसिव्ह व्हॉइस ॲज बाय समबडी. म्हणजे इथे जर कर्ता जो आहे आपण वाक्यामध्ये वापरलेला हा अनिश्चित असेल, म्हणजे आपल्याला कोणी क्रिया केली हे निश्चित माहिती नसेल तर आपण तो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बाय नंतर जे सब्जेक्ट लिहिलेलं असतं वाक्याच्या शेवटी हे आपण ड्रॉप करू शकतो किंवा हे नाही लिहिलं तरी सुद्धा आपलं वाक्य बरोबरच असणार आहे. एक्झाम्पल दिलेलं आहे समबडी हॅज पिक्ड माय पॉकेट. इथे ही जी क्रिया झालेली आहे ही कोणाकडून झाली हे एक्झॅक्टली आपल्याला माहिती नाही. समबडी म्हणजे कोणीतरी ती कृती केली, त्यामुळे आपण याचं जर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्जन करत असताना हा शब्द गाळला म्हणजे जो सब्जेक्ट आहे आपल्या वाक्यातला तो जर आपण गाळला तरीही चालेल, कारण आपला कर्ता अनिश्चित आहे. ठीक आहे, कोणी कृती केली हे आपल्याला माहिती नाही. याची पॅसिव्ह व्हॉइस मधली रचना कशी असेल माय पॉकेट हॅज बीन पिक्ड. इथे बीन असलं पाहिजे. सो माय पॉकेट हॅज बीन पिक्ड असं हे वाक्य असेल. इथे आपण बाय समबडी लिहिलं काय नाही लिहिलं काय बरोबर असेल. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स दिलेला आहे दे विल डिक्लेअर द रिझल्ट सून. ते रिझल्ट डिक्लेअर करतील म्हणजे नक्की कोण हे आपल्याला माहिती नाहीये आणि त्यामुळे आपण बाय देम वापरायची इथे गरज नाही. म्हणजे हे लिहिलं नाही तरीही आपलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मधलं करेक्ट असणार आहे. हे रूल महत्वाचे का आहेत, कारण ज्यावेळेस तुम्हाला खालील वाक्यांपैकी एखादं योग्य वाक्य ओळखा अयोग्य वाक्य ओळखा असं ज्यावेळेस सांगतात परीक्षेमध्ये त्यावेळेस आपल्याला जे काही स्ट्रक्चर आहे त्यानुसार हे फॉलो होत नाही, म्हणून तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. म्हणून मी हे तुम्हाला रिपीट करत आहे. म्हणजेच इथे बाय नंतर सब्जेक्ट लिहिण्याची जी कृती आहे किंवा जी आपली स्ट्रक्चर्स आहेत ते फॉलो नाही झाले तरी देखील आपल्याला हे सेंटेन्सेस करेक्टच समजावे लागतील, कारण यामध्ये कुठल्याही पद्धतीची चूक नसते. दे विल डिक्लेअर द रिझल्ट सून या वाक्याचं आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्जन कसं करू शकतो द रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड सून.
नेक्स्ट पॉइंट काय आहे, सेंटेन्सेस बिगिनिंग विथ निगेटिव्ह इंडेफिनिट प्रोनाउन्स आर कन्व्हर्टेड इंटू निगेटिव्ह. निगेटिव्ह इंडेफिनिट प्रोनाउन्स जे असतात त्यांनी जर वाक्याची सुरुवात झालेली असेल तर ते वाक्य आपण निगेटिव्ह सेंटेन्स कन्सिडर करायला पाहिजे, म्हणजे नकारार्थी वाक्य बनवायचं आहे आपल्याला. ओके, आपण एक्झाम्पल्स बघूयात. सेंटेन्स दिलेला आहे, नो बडी कॅन चेंज डेस्टिनी, म्हणजे डेस्टिनी कोणीही बदलू शकत नाही, हे आपलं वाक्य आहे. इथे जे नो बडी वापरलेलं आहे हे काय आहे, आपलं निगेटिव्ह इंडेफिनेट प्रोनाउन. इंडेफिनेट म्हणजे अनिश्चित, बरोबर. नकारार्थी आहे, कोणीही करू शकत नाही, म्हणजे तो कोण असणार आहे हे तर आपल्याला माहिती नाही. इंडेफिनेट आहे, हे बरोबर आहे, आणि त्याबरोबर त्याचा अर्थ नकारार्थी आहे, म्हणून आपण वाक्याचं ज्यावेळेस पॅसिव्ह मध्ये कन्व्हर्जन करणार त्यावेळी हे जे पॅसिव्ह मधलं वाक्य असेल हे आपल्याला निगेटिव्ह बनवायचं आहे. वाक्य कसं असणार आहे, डेस्टिनी कॅन नॉट बी चेंज्ड. या वाक्यांचा आपण मराठी अर्थ बघूयात, म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. नोबडी कॅन चेंज डेस्टिनी, कोणीही डेस्टिनी चेंज करू शकत नाही, असं हे वाक्य आहे. पण ज्यावेळेस आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये डेस्टिनी या ऑब्जेक्टला महत्व देणार आहे त्यावेळेस ते वाक्य असं होईल, डेस्टिनी बदलली जाऊ शकत नाही. कोणाकडून वगैरे आपण इथे म्हणतच नाहीये, फक्त डेस्टिनी बदलली जाऊ शकत नाही. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात, मग आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. नन सॉ हर इन द पार्लर. या वाक्यामध्ये नन हा शब्द नकारार्थी आहे, आणि त्याचबरोबर कोणीही पाहिलं नाही या अर्थाने हे आपलं इंडेफिनेट प्रोनाउन सुद्धा आहे. त्यामुळे नन हे आपलं निगेटिव्ह इंडेफिनेट प्रोनाउन असणार आहे या वाक्यातलं. म्हणून आपण या वाक्याची सुरुवात जर अशी झाली असेल तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जे वाक्य बनवलेलं असेल हे निगेटिव्हच असायला पाहिजे. शी वॉज नॉट सीन इन द पार्लर हे वाक्य असेल. इथे देखील आपण बायचा वापर करून जो सब्जेक्ट आहे तो वाक्यामध्ये लिहित नाही. ओके, आपण जर थर्ड रूल बघितला इंडेफिनेट प्रोनाउन्स बद्दलचा, तो आपण इथे आता एक्झाम्पल्स सोडवून मग प्रॅक्टिस करूयात त्याची. सेंटेन्स आहे, नो बडी कॅन मेंड धिस वॉल. या ठिकाणी नो बडी म्हणजे निगेटिव्ह इंडेफिनेटने सुरुवात झालेली आहे, म्हणजे जे पॅसिव्ह मधलं वाक्य असेल हे आपण निगेटिव्ह बनवूयात. नो बडी कॅन मेंड धिस वॉल, या वाक्यातला ऑब्जेक्ट काय आहे, धिस वॉल. मग आपण पॅसिव्हची रचना करत असताना ऑब्जेक्टने सुरुवात करत असतो. मग इथे आपण धिस वॉल असं लिहून घेऊयात. आणि त्यानंतर कॅन हे मोडाल वापरलेलं आहे, ते निगेटिव्ह करत असताना आपण कॅन नॉट म्हणून वापरू शकतो. धिस वॉल कॅन नॉट, आणि मग इथे मोडाल नंतर ज्यावेळेस आपण एखाद्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्जन करत असतो त्यावेळेस हेल्पिंग वर्ब म्हणून बीचा वापर केलेला असतो. आणि या वाक्यातलं V3 काय असणार आहे, मेंडेड. सो दिस वॉल कॅन नॉट बी मेंडेड, एवढंच हे वाक्य असेल. बाय नो बडी वगैरे वापरण्याची गरज नाही. नेक्स्ट आहे, नो बडी सॉ हिम गोईंग आउट. मग अशी आपण जे पार्लरचं एक्झाम्पल बघितलं सेम तसंच आहे हे, फक्त तिथे नन वापरलं होतं, इथे आपण नो बडी हा शब्द वापरत आहे. नो बडी सॉ हिम गोईंग आउट म्हणजे त्याला बाहेर जाताना कोणीही बघितलं नाही, याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्जन करत असताना हा जो ऑब्जेक्ट आहे हा आपल्या वाक्याच्या सुरुवातीला येणार, आणि त्याची आपण सब्जेक्टिव्ह केस वापरत असतो. याच्या काही बेसिक गोष्टी आहेत या आपण आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेल्या आहेत. त्याचबरोबर आपली व्हॉइसची जी PYQ सिरीज आहे त्याच्या सुरुवातीला देखील मी या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन केलेलं आहे. त्याची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती बनवून ठेवलेली आहे, वरती आय बटन मध्ये मी त्याची लिंक प्रोव्हाइड करते, आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला या लिंक सगळ्या अवेलेबल असतील. नोबडी सॉ हिम गोईंग आउट यामध्ये आपण हिम हे जे ऑब्जेक्ट आहे यांनी वाक्याची सुरुवात करत असताना त्याची सब्जेक्टिव्ह केस बनवलेली आहे, आणि ही वॉज नॉट सीन गोईंग आउट असं हे वाक्य होईल. इथे वॉजचा वापर का झालेला आहे, कारण इथे V2 वापरलेला आहे, म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्स आहे. थर्ड सेंटेन्स आहे, समबडी हॅज स्टोलन माय बुक्स. इथे माय बुक्स हे आपलं ऑब्जेक्ट असणार आहे. मग आपण त्यांनी वाक्याची सुरुवात करूयात, माय बुक्स. आता हे अनेक वचनी आहे, ठीक आहे. इथे आपण हॅज वापरलेला आहे जे एक वचनी आहे, आणि इथे आपल्याला बुक्स साठी अनेक वचनी वापरण्याची गरज आहे, म्हणून हॅव हे हेल्पिंग वर्ब वापरूयात. माय बुक्स हॅव बीन स्टोलन हे एवढंच वाक्य असणार आहे, बाय समबडी वगैरे वापरण्याची गरज नाही. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, वन शुड डू वन्स ड्युटी. आता हे जे वन वापरलेलं आहे हे सुद्धा इंडेफिनेट प्रोनाउन म्हणूनच कन्सिडर केलं जातं. त्यामुळे इथे जे वापरलेलं वन आहे दोन्ही ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्यरचना कन्वर्ट करत असताना वापरण्याची गरज नसते. यातला आपला ऑब्जेक्ट काय आहे, मेन आपल्याला काय करायचं आहे, ड्युटी पाळायची आहे, बरोबर, किंवा ड्युटी कर्तव्य पाळायची आहेत. सो ड्युटी शुड बी डन असं हे वाक्य होईल पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. इथे देखील आपण मोडालचा वापर केलेला आहे, म्हणून इथे बी हे हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे V3 मध्ये कन्व्हर्जन करण्याच्या आधी. आणि आजच्या लेक्चर मधलं रूल थर्ड मधलं हे शेवटचं एक्झाम्पल आहे, समबडी टोल्ड अस टू वेट आउटसाइड. या वाक्याला आपल्याला पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. इथे आपण अस हे सब्जेक्ट म्हणून घेतलेलं आहे, आणि याची सब्जेक्टिव्ह केस असते वी. मग आपण वाक्याची सुरुवात करूयात वी नी.
हे वाक्य सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून वी नंतर आपण वरचा वापर करूयात, कारण वी हे अनेकवचनी आहे. सो वी वर टोल्ड टू वेट आउटसाइड असं हे वाक्य होईल. सर्व विद्यार्थ्यांना अगदी बेसिक पासून सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत, त्यासाठी हे पुस्तक जे आहे हे आपण खूप डिटेलमध्ये अभ्यासत आहे. या पुस्तकात दिलेला प्रत्येक रूल खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला सगळे जे रूल्स आहेत ग्रामरचे ते एका ठिकाणी मिळण्याचं हे एक बेस्ट सोर्स आहे. हे जे पुस्तक आहे हे बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करत असताना सतत रिकमेंड केलं जातं आणि हे ॲक्च्युली खूप दर्जेदार पुस्तक आहे. त्यामुळे या पुस्तकाचा अभ्यास करताना अजिबात कंटाळा करू नका. जे काही रूल्स सांगितलेले आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये तुमच्या भाषेमध्ये लिहून घ्या. त्याचबरोबर याचे जे PDF असतील ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होतील. ही लेक्चर सिरीज फॉलो करायला अजिबात विसरू नका. जे कोणी आत्ता स्पर्धा परीक्षा देत आहेत किंवा भविष्यामध्ये परीक्षा देणार आहेत पण आत्तापासून तयारी करत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही या सिरीजमधलं कुठलंही लेक्चर मिस करणार नाही. सिक्वेन्सनी सगळे लेक्चर आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये बनवून ठेवलेले आहेत. ज्यांनी कोणी आधीचे लेक्चर्स बघितले नसतील त्यांनी देखील हे लेक्चर्स बघून घ्या. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.